आणि कागदोपत्री पुरावा आहे की ज्याच्यामुळे हे इलेक्शन रद्द होऊ शकतं. म्हणजे दोघं नगराध्यक्षाचाही निवडणूक आणि नगरसेवकांची हा नगराध्यक्ष पदाकरता जी निवडणूक झालेली आहे त्याकरताही पिटिशन दाखल झालेलं आहे. म्हणजे संपूर्ण मतदानच हे ते त्यांनी चॅलेंज केलेलं आहे. दादा काय सांगाल आजच्या प्रेस कॉन्फरन्सचं महत्व? दोन इलेक्शन पिटिशन दाखल केलेले आहेत मी. त्याच्यामध्ये वार्ड नंबर 17A आणि वार्ड नंबर 17B च्या उमेदवारांनी ते दाखल केलेले आहे. एक आहे नूरजहाँ बी आशिक खान आणि दुसरं पिटिशन आहे इलियास इक्बाल मेमोनियन. आता यामध्ये आम्ही जे ग्राउंड्स रेज केलेले आहेत त्याच्यापैकी एक ग्राउंड असं आहे की पारदर्शकतेचा अभाव होता निवडणूक प्रक्रियेमध्ये. त्याच्यानंतर वार्डाच्या सीमा हद्दीबाहेरील लोकांची नावे मतदार यादीतून तक्रार केल्यावर व त्यांचे रहिवासाचे पुरावे दिल्यावर देखील कमी केली नाही. थोडक्यात असंख्य बनावट मतदार यादीत टाकण्यात आले. त्याच्यानंतर निपक्षपातीपणाने निवडणूक घेण्यात आलेली नाही आहे आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करून न्याय्य मार्गाने निवडणूक प्रक्रिया राबवलेली नाही. एक मतदाराने 2-2, 3-3 वेळा मतदान केले व प्रचंड घोळ मतदान प्रक्रियेमध्ये झाला आहे. अशी कारणं आम्ही त्या इलेक्शन पिटिशनमध्ये घेतलेली आहेत आणि कागदोपत्री पुरावा आहे की ज्याच्यामुळे हे इलेक्शन रद्द होऊ शकतं अशी माझी खात्री आहे आणि लवकरात लवकर चालवायचा प्रयत्न करूया. शेवटी आपल्याला न्याय्य पद्धतीने सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि त्याच्याकरता हा प्रयत्न आहे. दादा साधारण किती मतदान हे बोगस झालेलं आपल्याला वाटतं? असं मतदान हे कमीत कमी 2,000 ते 2,500 बोगस झालेलं असावं. अच्छा, माझ्या मते. अच्छा. आणि मग याच्यामध्ये जे निवडणूक अधिकारी आहे यांच्याकडे सुद्धा याआधी सुद्धा काही कागदपत्र सादर करण्यात आलेले होते. तक्रारी केल्या आहे त्यांच्याकडे, लेखी तक्रारी आहे. बरं. पण त्या तक्रारीची चौकशी करण्यात आलेली नाही आणि ऑन द कॉन्ट्ररी जास्त मतदार वाढवण्यात आले आणि तेही मतदार सीमा हद्दीच्या बाहेरचे की जे कुठे खडक्याचे आहेत, कुठे कुठल्या गावाचे आहेत, भुसावळ शहराच्या इतर वाडामधले आहे. ह्या मामाजी टाकी जवळचा गवडीवाडा इथले बरेच मतदार त्या वार्डामध्ये मतदार यादीत टाकण्यात आलेले. ओके. म्हणजे बोला. आणि त्या मतदारांनी एकाच ठिकाणी 2-2 ठिकाणी मतदान केलंय एका दिवशी. तर दादा आपल्याला असं वाटतं की यामध्ये पुन्हा निवडणूक मतदान प्रक्रिया भुसावळ शहरात होऊ शकते? हो, बिलकुल होऊ शकते. बरं. यामध्ये घरी कोण कोण जाईल अधिकारी म्हणून? आता त्या गोष्टीवर आम्ही विचार नाही केलाय. आम्हाला फक्त आमची बाजू मांडायची आहे कोर्टात. ओके. आणि आमच्याकडे पुरावे आहेत, कागदोपत्री पुरावे आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्या बळावरती हे पिटिशन जिंकू आणि आमची मुख्य मागणीच त्याच्यामध्ये आहे की झालेली निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात यावी आणि अंतिम यादी तयार करण्यात यावी. हे बोगस मतदार काढून त्या आधारावरती नवीन इलेक्शन प्रक्रिया राबवण्यात यावी. अच्छा. म्हणजे दोघं नगराध्यक्षाचाही निवडणूक आणि नगरसेवकांची नगराध्यक्ष पदाकरता जी निवडणूक झालेली आहे त्याकरताही पिटिशन दाखल झालेलं आहे. म्हणजे संपूर्ण मतदानच हे त्यांनी चॅलेंज केलेलं आहे. समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक समाजसेवक माननीय श्री संदेश सुरवाडे व समस्त सुरवाडे परिवार भुसावळ.
समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय श्री सारंगधर पाटील व समस्त पाटील परिवार भुसावळ. समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुप्रसिद्ध उद्योजक माननीय श्री मनोज बियाणी व समस्त बियाणी परिवार भुसावळ. भीमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली, भीमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली. तुझ्या एका सही नरे जिंदगी सुधारली, तुझ्या एका सही नरे जिंदगी सुधारली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.